भाजपने येत्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता सावंतवाडीत भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सुरू झाले। 2 दिवसांपूर्वीच पालकमंत्री नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यावर शेलक्या शब्दात जोरदार टीका करताना ज्यांना आम्ही नगराध्यक्ष बनवले तेच आम्हाला आव्हान देतात अशी टीका केली होती। याला प्रत्युत्तर देताना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर पलटवार केला आहे। नारायण राणे रवींद्र चव्हाणांमुळेच नगराध्यक्ष बनलो, बाकी कोणाचाही संबंध नाही, तर यामागे आमदार दीपक केसरकरांची ताकद असल्याचा दावा संजू परब यांनी केलाय। मी केवळ सावंतवाडीची जनता, श्री देव पाटेकर आणि रवींद्र चव्हाण नारायण राणे यांच्यामुळेच नगराध्यक्ष झालो, बाकी कोणाचाही संबंध नाही, असा पलटवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भाजपचे नेते नितेश राणेंवर केला आहे। कोणी काही पत्रकार घेतं, काही आव्हान करतं, आमचं तर चव्हाण साहेब मनोरंजन होत असतं। रोज सकाळी पेपरात उठतो, हा आव्हान देतोय ते आव्हान देतो। मी मनात बोलत चाहलं ह्याला मीच नगराध्यक्ष बनवलं आणि हाच मला आव्हान द्यायला लागलाय। त्याला आम्ही नसतो तर काय झालं असतं, हे असे असंख्य उदाहरणं आहेत। म्हणजे विधानसभेच्या टायमाला प्यार किया तो डरना क्या होतं आणि विधानसभेच्या नंतर हम आपके कोण झालेलं आहे। त्याला आम्हालाच कळत नाही नेमकं लफडं कुठे झालं तेच कळत नाही। काय तुम्ही आपले प्रभाकरजी एक दुसऱ्याकडे कुठे गेले बघत असतो। अरे तुम्ही चुकलात का मी चुकला सांगा तरी, कोण गुन्हेगार, कोणाला चव्हाण साहेबांचा अवेळी फोन येणार हे तरी सांगा आम्हाला। सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, सावंतवाडीतली जनता आणि पाटेकर देवता यामुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो। त्याच्यामुळे कोणी मी केलं हा विषय येत नाही आहे, हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे। गेली अनेक वर्ष आम्ही सावंतवाडीत वास्तव्याला आहे। 50 वर्ष माझे वडील असल्यापासून म्हणजे जवळजवळ 70 वर्ष त्या शहरात आमच्या कुटुंबाचं वास्तव आहे। मी परत एकदा सांगतो, सावंतवाडीतली जनता, पाटेकर देवता, सन्माननीय नारायण राणे साहेब आणि सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यामुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो। आणि दुसरी गोष्ट की जे आमदार झालेत शिंदे सेनेचे या कोकणात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा, ते महायुतीच्या माध्यमातून झालेले आहेत। गतवर्षी म्हणजे ह्याच्या आदल्या निवडणुकीत सन्माननीय राजेंद्र चेली साहेब हे अपक्ष म्हणून उमेदवार उभे होते आणि त्याला सर्व आमच्याच पक्षाने त्यांना पूर्ण सपोर्ट केला होता आणि सन्माननीय केसरकर एकटे लढले होते शिवसेनेच्या जीवावर, तर शिवसेनेने त्यांना भरघोस मताने निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे या मतदारसंघात केसरकरांची ताकद ही आहे, कोणामुळे नाही आहे, ती त्यांची वैयक्तिक ताकद आहे, पक्षाची ताकद आहे। त्याच्यामुळे जे उमेदवार निवडून आले ते महायुती म्हणून आलेले आहेत। त्यामुळे प्रत्येकाला पुऱ्या महाराष्ट्रात जे आले ते महायुतीने आलेले आहेत। त्याच्यामुळे कोणी कोणाला आणलं हा प्रश्न होतो आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत कळेल भविष्यात कोणी कोणाला आणलं ते, एवढ्यासाठी